अरे बीच आहे. अरे अभ्यासाचं बरं झाला बीच आहे. चला बाय बाय, सी यू, गुड बाय. चला अभ्यासला. काय काय आणलं अप्पे कधीतरी ठेवत की एवढं तरी ठेव, मला खाऊ का नको मी. काय नाही विहिरे चिंतामणी चिंतामणी गुड मॉर्निंग. बघू आंघोळ केलंस झोपल्या कधी दिसतेस. असं नाही आता केलं ना. फ्रेंड्स, सोलापूरमध्ये आज पाऊस पडला आहे उन्हाळ्यात आणि लय भारीचा वाटायला लागलं. वातावरण पण लय मस्त झाले. मी आता आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये स्कूल ऑफ सायन्समध्ये. त्याकडे आमचे रॉक सॅम्पल्स आहेत आणि आम्ही रूम इश्यू केलं स्टडीसाठी. 2 दिवसात आमची इंटरनल एक्झाम आहे आणि त्याचबरोबर सेमिस्टरच्या एक्झामसाठी आम्ही रूम इश्यू केल्या आणि रूमसुद्धा आम्हाला भेटले 3 नंबर आणि आमचे डबे वगैरे आलेत आणि आम्ही आता मॅगी करायला लागलो. तर बघा आम्ही काय करतो. तरी 3 नंबर रूम आहे आणि इकडे गाड्या वगैरे आम्ही आधी झोपवायला. चिंता लागली मॅगी करायला. चिंता आमचा शेप आहे. कुठलं पण काय करायचं असलं तर चिंता सगळं करत असते. भात वगैरे नवीन नवीन आयडिया वापरत असते. फक्त चालू किटायला आहे ना चिंता चालू. चिंता किती लॉट चालू आहे आपला मॅगीचा? 5 लॉट. आम्ही ह्यात बसल तेवढ्या मॅग्या घालून घालून 5 लॉट तयार केला आहे आणि ही केटल आहे. कुत्र्याला हे आमच्या डिपार्टमेंटमध्ये बारकी डिपार्टमेंटला ॲडमिशन कमी आणि हीच लय झाली. चला तिकडे, चला 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 तिकडे. काय नाही खायला या. पाहिजे आणून. त्यांना पण भूका लागली, त्या खायला काहीच नाही त्यांना. माझ्या मागणं आली परत. त्यांना भूक लागलेली. चपाती टाकतो त्यांना डब्यातलं काढून. काय काय थांब की इकडे चिंता चपाती वरची काढी डबाला या. चला इकडे या. नाही कसल्या भूका लागल्या त्याच नाही. ए भांडून असं कसं देणार आहे. आम्ही चपाती वगैरे टाकली पण त्यांना आमच्या मित्रांचा एवढा सगळ्या लाळा लागला की कोण जरी दिसलं तर ते मागणी येतातच. आणि हे बघा अजून एक मागणं आलं. सगळी येतील मागणं. तर आता बघा दुसरं ते चौथं पण आलं. चला आता मी दार लावून घेतो. आमचा 4था लॉट राहिला आहे. नाही घेतो तेवढा खातो आम्ही. चिंतन तयार केला. हे आमची स्टडी रूम आहे. इकडे गाद्या वगैरे आणले. झोपणार आहे आम्ही अभ्यास करून. इकडे साहित्य आहे. अभ्यासाला काय अजून सुरुवात केलेली नाही. नुसतं अजून खायचं चाललंय. अजून डबा पण खायचा आहे. मॅगी पण खायची. चिंतामणी केली सुरुवात झाली का बघा. तर राहिले चिंता मॅगी करायला लागला असेल. बिर्याणीचे व्हिडिओ बघते. बिर्याणीची रेसिपी मॅगीला वापरतेस का काय? केटल होतं ना चालू. केटलची भीती म्हणजे केटल आहे प्राजक्ताची. केटलला काय झालं तर आम्ही केटल आणल्या सुरुवातीला केटलची किंमत सर्च केली तर 1000 रुपये होती ना चिंता. 1000 होती ना किंमत. 1000 होती. त्यामुळे आम्ही शिस्तीत करायला लागलो. म्हणजे जर केटल जळाली तर काय सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही हळूहळू करायला लागलो. आणि मी व्हिडिओ बनवायला फॅन बंद केले होते. सगळी उकडायला लागले. फॅन आता आपण फास्ट करायचं. चला मॅगी झाली आता खाय बसतो. मॅगी वगैरे मस्तपैकी खाऊन वगैरे झालेले. आणि तुषार कोल्हापूरवरून आला आहे आणि त्याला मी डिपार्टमेंटच्या पाठीमागल्या गेटला आणायला निघालो. कारण तुषार बेहतर आहे. तुषार एकटं येत नाही आणि मी त्याला आणायला निघालो. एकटा असल्यामुळे ते येऊ शकत नाही. बेहतर आहे. फोन केलेला कुठं आले बघूया. ऐकू इकडून आलं. होईला तुषार आलं वाटतं. काय खतरनाक कडबीट मारून आले. कसलं दिसायला लागले. चिकन दिसायला लागले तुषार. हां शर्ट कुठे घेऊन आले.
काय आणलेस आप्पे आप्पे आणलेस सगळ्या मॅगीच वाचायला लागलाय चिंट्या ये झोपा काय आणलीस का नाही आज रात्र गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज दुसरा दिवस. कालचा व्हिडिओ तिथंच थांबवला. काय झालं लाईट बंद करून घ्यायचं की जेवल्यानंतर खूप झोप आली होती. झोपून टाकलं. चिंत्यान तुषानं काय केलं की त्यांना झोप लागत नाही डिपार्टमेंटला, त्यामुळे त्यांनी मला हॉस्टेलला घेऊन गेले आणि मला कुठं पण झोप लागते त्यावेळी मी गाढ झोपलो होतो. त्यांना झोप लागत नव्हती त्यावेळी आम्ही हॉस्टेलला जाऊन आलो. आता आलो आहे तर लाईटा वगैरे बंद करून आता अभ्यासाला बसायचं. तोपर्यंत हे आपले कालचे मित्र आपल्याला भेटायला आलेले आहेत. या या रात्री झोपत उठून गेलेला माणूस आता आलाय. मला झोपून दिलं नाही ते नाही आणि बेहतर आहे, लय बेहतर आहे एवढं की डिपार्टमेंटला मागणं घुसताना पण फोन करून बोलवतो येणे आला म्हणून. काय नाही अभ्यास करायचा ना आता नाही येतात आणि तिथे डिपार्टमेंटला येऊन झोपतात. काय तिथे घुगरा बिंगरांचा आवाज येते आणि उठत पण नाही तर राव. काय मला एकदा झोप लागली त्याला कुठं आवाज येते काय माहिती. तर काय साईडला येऊन भूत झोपले म्हणजे कळलं. भूत झोपलं तरी मी उठत नाही लवकर. तर आपण जाऊया नाश्ता करायला. काय असतंय आम्ही आता पोहे वगैरे खाऊन आलो आणि बाहेर ती 18 वगैरे मोक्याचं होतं ते लावलं होतं मतदान ओळखपत्रासाठी. ही झाली 24 वर्षाचं तरी ह्याला अजून मतदान ओळखपत्र भेटलेलं नाही. त्याचं कधी मोक्याचं वर्ष येते काय माहित. आणि पार्सल घेतलंय हावळ्या आंबरीला. चिकन 70 नाही रे पोहे. आणि तुषार काय म्हणतोय बघा. तर गोष्ट अशी आहे की आमच्या डिपार्टमेंटमध्ये बेरात्री पैंजनाचे आवाज येतात आणि कुणाच्या हे माहीत नाही तर पण एकदा येऊन भेटावं मला तिने. मी सिंगल आहे अजून. हँडसम तर आहेच त्याचा काय विषय. आम्हाला तर काय असला आवाज कधी आलंच नाही. ह्याला आवाज येते फर्स्ट इयर पासून ह्याला सगळं आवाज येत असतो की. आणि एवढं भेटतं की आम्हाला पण घेऊन जाते डिपार्टमेंटला. तुम्ही कशाला येताय भीत नसते तर. आता तू गेल्यावर आम्ही काय सांगू असं चिंता कुठल्या दाराला जाऊन बसलोय काय डिपार्टमेंटच्या. चिंताला आम्ही शेवटलाच उठवतोय. चिंता करून की पहिला पडून जाते. विहिरे चिंतामणी गुड मॉर्निंग. बघू आंघोळ केलं झोपल्या कधी दिसतेस. अरे मी एकदा झोपल्या उठत. अरे मला तिकडे ढकलला असतास ते ह्याच्यावर तरी मी झोपलो असतो. खाली झोपलो असतो परशू. बाहेर झोपलो असतो. नाही येत मच्छर. हा का त्याला अभ्यासाला चिंता बसली. सगळं क्वेश्चन काढून त्याच्यामुळे सगळा अभ्यास करून आला. माझा एकच क्वेश्चन झाला आता मी करणार आहे. क्वेश्चन येऊन पडला आता चिंता झाली मी अभ्यास करायचा. आणि पोहे वगैरे खाऊन आलो आणि आंब्याला एक प्लेट खायला आणलं. आंब्याला खायला लागलं. आणलंय तेच काय नाही पोहे ते लिंबू पाहिजे सगळं पाहिजे. तुला काय म्हणायचं मी खाऊ म्हणतो. तर आता खायला अभ्यास काय झालेला नाही पण खायचा ही बघा नुसतं खाली सुचलेलं असतं. आणि आम्हाला अभ्यासासाठी प्राजूला जॉईन झाला. प्राजू खायला घेऊन आंबरी आणखी एवढं पण होते खायला सुचतंय का तुला. एवढी हवं रेसिपी माहिती आहे का. प्राजू केक घेऊन आल्या. तिकडं बिस्किटचा फुडा आहे पण आंबरीने एकच बिस्किट टाकलंय. हॅलो मी एकच खाल्लंय म्हणजे कसं एक कधीतरी ठेवतं की एवढं तरी ठेव मला खाऊ का नको मी. अभ्यास बोंबाला त्या बिस्किटासाठी भांडणं केवढी तोंडात भरलेली बिस्किट. आंबरे तरी तुला बिस्किट भेटलं नाही का खायला भेटलेलं नाही. मला पण दे. तुला केलं सगळं
अभ्यास वगैरे झालाय, जवळजवळ निम्मा अभ्यास झालाय आणि डबं वगैरे घेतले तर आम्ही आता भूका लागले तर. आणि प्राजीचं म्हणणं असं आहे की प्राजश का बघायला लागला रागान. प्राजूरी एवढ्या रागानं बघायला लागल्या. मी प्राजूला पहिल्यांदा बघितलं एवढ्या रागात. आणि आम्ही आता निघालोय आंबा काढायला. आंब्यात झाड आहे डिपार्टमेंटला, तर तिकडे आम्ही निघालो. आंबऱ्याश का बघायला लागला काय माहित, त्याला बहुतेक आव्याचं जेवण आवडलेलं नाही. काय झालं? जा लवकर जेवायला पटकन, नंतर व्हिडिओ. आंबरी ओरडल्या त्यामुळे मी आता उठणार आहे आणि आंबा काढून येणार आहे. चला. काय झालं नाही अरे ते गरम तर होऊ दे. अक्षा ही चुकीच आहे, मला पण पाहिजे. दोनच पॅकेट नाही घेतली, 2-4-6 जण आहे. तुम्ही काय खात नाही मॅगी? आम्हीच ना रेसिपी काय खाता तुम्ही मॅगी? काय सगळे पाहिजे लावच ठेवलं तिकडे. नाश्त्यात राहूया काय? अक्षराने 2 मिनिटात मॅगी बनवणार होता, 20 मिनिटं लावायला लागलाय. पटपट कर म्हणते तर करायला चाललाय त्याची मॅगी चालू. 2 पॅकेट मॅगी प्राजी तुला काय भेटणार नाही मॅगी. राहू दे, नको दिवस मला. मला कॉफी करून दे. अक्षा मला कॉफी करून देणार आहे. ती दूध ते काय काय वापरलं करून देतो. अभ्यास झाला नाही सगळ्यांना खाली सुचते, जेवण बसलेलं झोपा काढल्या सगळ्यांनी. क्वेश्चन अजून निघायला नाही. काय करायचं? 2 ते 3 क्वेश्चन फक्त निघले, बाकीचे काय नाही निघलेलं. सगळे ह्याच्यावरती त्याने एक्सप्लेन केलेलं नाही. झोपा काढतोय, मग अशी झोपला होता आणि आता झोपा काढते. माझ्यापेक्षा जास्त नाही का तास नाही 15 मिनिटं काढले. याला 1 तास काढलं, हिला 1 तास काढला. खा, भाजून घे, भाजून घे. तुझा हे खाणार आहे सांबरे तू? मग कशाला बाहेर जाऊन तरी जरा. प्राजी तुला जगा काय भूका लागली का? चपात्या खात नाही, अर्धी चपात्या खाते, मॅगी खायला पाहिजे. पाणी प्या. ती पाणी सगळं आणू. तिकीट तू घ्यायची काढली ना. अच्छा अच्छा अरे चल अरे थांब बंद कर. जवळ येते ना पावडर लागल्यापासून लावलं पावडर काय नाही असं दिसणार आहे. पावडर लावलं यासाठी म्हणजे एकदम हे असं नाही चिरी अशा खरंच टेन्शन दिसते असं बरं काय दिसतं. नाही जल पाणी तेल लावायचं. जल पीजी जल. आणि काय काय खायचं पाहिजे ना म्हणून बरं नाही सवय लागेपर्यंत. आता गेलेलं ना आमच्या पप्पांची हेअरस्टाईल आहे रे ना पहिल्यापासून. पण त्यांना भारी दिसते असं नाही करत. हेअरस्टाईल त्यांची वेगळ्या.
क्लिप आहेत ना आंबोरे सरकवायच्या लाव इकडे यार बहुत करते हैं तुमसे रिॲक्शन काय त्याच्यावर यार बहुत करते हैं थांब थांब तुमसे असं काय असं तसं नाही रे आता गेल्या ना थांब की यार बहुत करते हैं तुमसे केसात म्हणता गेल्या एक दीदी दादाचं चाललेत केस विंचरायचे एवढा असू दे असं आम्ही इंटरनल झाल्यानंतर 18-19-20ला जाणार आहे गोव्याला फिरायला आणि तुझ्या कोणत्या पिक्चर जायचं तीच बघायला लागलाय 2 तास झालं तीच बघायला लागलाय काही कन्सिडर झालेलं नाही अजून आणि प्राची इकडे डोकं धरून बसल्या आणि प्राचीचं डोळं जर बघितलं तर त्या तोंडापेक्षा डोळं मोठं दिसते ती असं असं ह्याला सांगते अभ्यास करायचा उद्याला झालाय वा 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 कधी येणार आहे इकडे दादा काय गोवा बघायचं मोगऱ्याकडे बघायला मिळत नाही आणि ही आमची आंबरी आंबरे बोल काहीतरी 4 शब्द उद्या इंटरनल आहे मला चांगलं उद्या बोलता येईना internal झालंय. आहे. परवा आहे उद्या आहे परवा आहे तर त्याचं काय करायचं जर मला उद्या इंटरनलमध्ये काय नाही आलं आणि याची सर्व जिम्मेदारी चल की अभ्यास कर चल. मला जर इंटरनलला काय आलं नाही तर वा कसला picture. अरे बीच आहे अरे अभ्यासाचं बरं जरा बीच आहे बीच चला बाय बाय सी यू गुड बाय चला अभ्यासला तू आता गोवा गोवा बोलून मुस्काडी ना तर तुला पण अमरे मुस्कडी म्हणलीस हो. म्हणजे तुला काय म्हणायचं म्हणजे मुस्काडा येत आहे बरं, त्याला म्हणलीस मला काय मुस्कडी एवढे हवे मग माझा भाव आहे इंटरनल वगैरे झाली अजून उद्याचा एक दिवस आहे त्यात एन्व्हायरमेंटल जिओलॉजीचा पेपर आहे उद्या आज 2 पेपर झाले आणि उद्या 1 पेपर आहे पेपर वगैरे मस्त गेला आहे आणि मी आता बसलो झाडाखालीमध्ये एकटाच बसलो आहे काय कोण नाही सगळी तिकडे बाहेर गेलेत आमचे मित्रमंडळी बाहेर गेलेत आमची बहीण पण बाहेर गेले त्यामुळे एकटाच बसावं लागले मला आता काय पर्याय नाही म्हणजे आज जाऊन बाहेर मला काही बोलवलं नाही त्यांनी थांबूया आता इथं ओय ही कोण आहे एकटा बसलायस अमरे तुझं भूत फित आहे काही हो भूत आहे माहित नाही ही आमची बहीण अमृता आणि अमृता आहे ते आम्ही बसलो आहे म्हणजे झाडाखाली जरा गार वाटतो म्हणून आम्ही तो बसलो आहे अमृता तुला पेपर कसा गेला खूप छान गेला त्याच्यामुळे गेला पण लय मारले मला इतकं मारले ना लय मारले चट पण खरं सांगू खरंच चांगला पेपर गेला खरं याच्यामुळे सगळा पेपर लिहिला मी कसं सगळं माहिती का विषय कसा माहिती आहे का आंबरी पेपरच्या बसली अभ्यास करते हां करते पेपरच्या आधी 15 मिनिटं एवढा दांगा करते माझ्या पण लक्षात जातं आणि हिच्या पण लक्षात जातं बाबा असं वाटतं की पेपरला जाऊ का नको असं वाटतं मग परत काय पर्याय नसतं पेपरला तर जायचं असतं पेपरला गेल्यावर बरोबर आठवायला सुरुवात होतं आणि एकदम पेपर बघता ह्याच्याकडे बघितलं हे तोंड पडलेलं असतं आधीमध्ये आणि एकदम खुश असतं मग वाटतं बाबा हिला आठवायला लागलं बाबा आठवायला लागलं नाहीतर असं वाटतं की नाही आठवलं तर काय मग नापास तर काय होत नाही आंबरी एवढी तरी काही गंड नाही आंबरी हुशारच आहे फक्त कसं होतं की थोडंफार लक्षात राहत नाही एवढंच थोडंफार म्हणजे काहीच नाही लक्षात राहत नाही तसं तर मला एक बसलं आहे त्यामुळे शांत बसणार आहे आंबरी चांगली मुलगी आहे सगळं तिच्या लक्षात राहतंय आणि अमृता माझी बहीण आहे अमृता कराडची आहे मी पण कराडचा आहे आणि आता आमचं लास्ट वर्ष राहिली आणि आता आम्ही 2 दिवसात निघालो गोवा ट्रिपला तर त्याची तयारी वगैरे आम्हाला करायची आहे मस्तपैकी उद्याचा पेपर झाला की आम्ही 2-3 दिवस एन्जॉय करणार आणि परत आमच्या सेमिस्टरच्या एक्झामसाठी परत आमची तयारी सुरू आहे तर चला लेट्स गोच जाऊया हा ब्लॉग इथे संपतोय आता तर बाय बाय आम्ही बोल काहीतरी आता काय बोलू मी आता लक्षात राहत नाही काय त्यामुळे तू कायच बोलू नको खरं सांगू खरं तर आता एक्झाम संपत आहेत खूप बेकार वाटायला लागले तर लास्ट सेमिस्टर चालू आहे 1 मंथ फक्त राहिलो आहेस आता त्यानंतर कुठे असो माहीत नाही बेकार वाटते कोण कुठे का असो पण अमृता घरात भांडे घासो